नमस्कार, मी चित्रा सोनवणे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर. चला तर आज आपण होळीच्या पूजनासाठी चाललेलो आहोत. इथे जवळच होळी आहे खाली. तर माझा हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त यूट्यूब फॅमिलीजपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचतील. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. हे बघा, आपली तयारी झालेली आहे. आता आपण निघणार आहोत. चला तर पूजेचं ताट बघून दाखवते. मी ताट बनवलेलं आहे ते. हे बघा, इथे नैवेद्यासाठी डाळ, भात, हरडकडे, कुरडई, भजे, गुळाची चाणकी, खोबऱ्याची वाटी, दिवा आणि काडीची पेटी आणि पाणी. चला तर आता आपण जाऊया. चला तर मी तुम्हाला होळीची माहिती सांगते. तर पूर्वी राक्षस काळानुसार हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता. तर तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचा. देवतांविषयी त्याला खूप तिरस्कार होता. त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद खूप विष्णूचा परमभक्त होता. तर भक्त प्रल्हाद हा दिवस रात्र विष्णूच्या नामाचे स्मरण करत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला आवडत नव्हते, म्हणजे मान्य नव्हते. त्यामुळे त्याने भक्त प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. तिचे नाव होलिका होते. तर ती राक्षसी प्रवृत्तीची आणि खूप क्रूर होती. तिला अग्नीचे अगदी भयच नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली आणि त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली आणि विष्णुभक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने खांबातून नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. तर अशा रीतीने ही होलिका साजरी केली जाते. होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. यामुळे वाईट आचारविचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणेच अग्नीत जाळून राख करावी, हाच होळी साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया आणि आपले जीवन आनंदी बनवूया.
तर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी तयार राहा. मी ब्लॉग्स आणि व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर चॅनलवरती म्हणजे तुम्ही अशा प्रकारे मी होळी साजरी केली आहे. तुम्ही कशी साजरी केली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त यूट्यूब फॅमिलीजपर्यंत व्हिडिओज पोहोचतील. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.